नमस्कार. भोळेपणा सोडा आणि चालाक बना. चालाकपण, चतुरपण म्हणजे काय असतं? चालाक हा असा शब्द आहे की काही लोक त्यात सकारात्मक पाहतात तर काहींना त्यात नकारात्मक दिसते. प्रत्यक्षात या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे हुशार किंवा चतुर असणं, म्हणजेच एखादी गोष्ट लवकर समजून घेण्याची आणि पटकन शिकण्याची क्षमता असणं. आजचा काळ असा आहे की पूर्वीप्रमाणे भोळे भाबडे आणि सरळ लोक नेहमीच चांगले मानले जात नाहीत, कारण लोकांना फक्त आपले काम करून घेणे महत्वाचं वाटतं, इतर कशाशी त्यांना देणं घेणं नसतं. त्यामुळं सरळ आणि भोळ्या लोकांचा काही जण फायदा घेतात हे आपण पाहतोच. म्हणून चाणक्य असं म्हणतात की खूप सरळ असणं योग्य नाही, कारण जंगलात सरळ उभे असलेले झाड सर्वप्रथम तोडलं जातं. म्हणून चालाक, चतुर असणं म्हणजे काय? तर चतुर असणं म्हणजे असा माणूस की ज्याचे विचार वेगाने चालतात आणि जो परिस्थिती वेळेवर समजून घेतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही बेईमान व्हावे व इतरांचा गैरफायदा घ्यावा. खरं तर चतुरपणा म्हणजे नेमकं इतकं समजूतदार असणं की कोणी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याला थांबवू शकता. चालाक दिसू नका, चालाक बना. खरं तर चतुर लोक दिसायला अगदी साधे असतात. भोळा माणूस आणि चतुर माणूस बाहेरून सारखेच दिसू शकतात. म्हणून पहिला नियम असा आहे, चतुर बना पण चतुर दिसू नका. आपली बुद्धिमत्ता किंवा क्षमता सतत दाखवण्याची गरज नसते, ती फक्त योग्य वेळी वापरली पाहिजे. जास्त विचार करणं नेहमी वाईट नसतं. ओव्हर थिंकिंग या शब्दाला अनेकदा नकारात्मकता अर्थ दिला जातो, पण योग्य पद्धतीने विचार केला तर जास्त विचार करणं उपयोगी ठरू शकतं. फरक इतकाच आहे की एकाच गोष्टीबद्दल निरर्थक विचार करत राहणं चुकीचं आहे. एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं, योग्य निर्णय घेताना फक्त सकारात्मकता विचार करू नका, तर योग्य आणि वास्तववादी विचार करा. परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता. चालाक, चतुर व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत लवकर जुळवून घेते. सुरुवातीला ती अनअनुभवी दिसू लागते, पण लवकरच ती परिस्थिती समजावून घेते आणि पुढे जाते. जीवनातील आव्हानं स्वीकारा, कम्फर्ट झोनच्या बाहेर या. जितका अनुभव वाढेल तितकी हुशारी आणि समज ही वाढेल. चालाक, चतुर लोक कमी बोलतात आणि जास्त विचार करतात. त्यांना माहित असतं की कधी बोलावं आणि कधी शांत राहावं. वाद जिंकण्याचा अर्थ मोठ्यानं बोलणे नसतो. खरी बुद्धिमत्ता म्हणजे समोरच्या बोलण्यातील त्रुटी ओळखणं, ते त्यांच्या निदर्शनास आणून देणं हे होय. जे माहीत नाही ते कबूल करा. खूप लोकांना मला माहीत नाही असं म्हणणं कठीण वाटतं. ते स्वतःला जास्त हुशार दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण खरे तर आपल्या अज्ञानाची कबुली देणं हीच खरी ताकद आहे. यामुळं तुमची जी विश्वासार्हता आहे, विश्वसनीयता आहे ती वाढते. संभाषणाची दिशा बदलण्याची कला. जेव्हा संभाषण किंवा चर्चा आपल्या विरोधात जाते तेव्हा चतुर व्यक्ती वाद घालत बसत नाही, ती विषयाची दिशा बदलते किंवा नकारात्मक प्रश्नाचे सकारात्मक उत्तर देते. म्हणून इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करा. युनिव्हर्सिटी ऑफ पेनिन्सुला या एका अभ्यासानुसार मानसिकदृष्ट्या तीक्ष्ण लोक फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून नाही तर इतरांच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करतात. ते नवीन कल्पना, संधी आणि ज्ञानासाठी नेहमी खुले असतात. आपल्याला एकच निष्कर्ष काढता येईल की चतुर चालाक होणं म्हणजे कपटी किंवा स्वार्थी होणं नाही. चतुरपणा, चालाक म्हणजे परिस्थिती समजून घेणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, अनुभवातून शिकणं आणि आपल्या बुद्धीचा योग्य वापर करणं. जर मन नेहमी नवीन ज्ञान आणि शक्यतांसाठी खुलं ठेवलं तर तुम्हीही हळूहळू हुशार आणि चतुर व्यक्ती बनू शकता. चला तर भोळेपणा सोडा, चतुर बना, चालाक बना. धन्यवाद.